So this is lecture first, chapter 4, application derivative exercise 4.4. सो मुलांनो लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्या ठिकाणी एक्सरसाइज 4.4 मधील जवळपास 5 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. सो नाव वी आर गोइंग टू से क्वेश्चन नंबर 6. ओके, सो ह्या ठिकाणी आता पाहायचं आपल्याला, तर त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 6मध्ये. द टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्स आर्टिकल सी इज इक्वल टू. सो टोटल कॉस्ट एक इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. सो व्हॉट इज द इक्वेशन? सी इक्वल टू 47x then plus 300x square then next one minus x to fourth असं त्यांनी इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ॲव्हरेज कॉस्टचं इक्वेशन घेऊन आपल्याला ह्या ठिकाणी बाकीचे दोन कंडिशन इक्रीजिंग अँड डिक्रीजिंग ह्या दोन कंडिशनला सॉल्व करायचं आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल दे आर गिविंग अस कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट. पण ॲव्हरेज कॉस्ट यू नो दॅट ॲव्हरेज कॉस्ट जे की आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. ॲव्हरेज कॉस्टला आपण काय म्हणतो, ACA हे आपण ॲव्हरेज कॉस्टला आपण डिनोट करतो ह्या ठिकाणी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? C/X. C मीन्स टोटल कॉस्ट व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टोटल कॉस्ट? 47x plus 300x square minus x fourth. इट इज अ टोटल कॉस्ट व्हॅल्यू डिवाइड बाय एक्स. तर ह्या ठिकाणी 47x 300x स्क्वेअर मायनस एक्स फोर्थ ह्या सगळ्यांचा बेस सेम आहे. सगळ्यांना बेस सेपरेशन करा. 47x डिवाइड बाय एक्स. सो वन्स अगेन 300x स्क्वेअर डिवाइड बाय एक्स and then x fourth divided by x. So what is the final one? 47 plus 300x minus x cube. So it is the equation of average cost. ओके, याला आपण रीड करताना असं रीड करतो, ॲव्हरेज कॉस्ट ह्या नावाने रीड करतो. ओके, सो आफ्टर दॅट मग दिलेल्या क्वेश्चनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला ह्या ठिकाणी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट विल हिअर? dy dx CA. सो फर्स्ट वन इज दॅट 47 then plus 300 is a constant derivative of x and then finally minus derivative of x cube. Okay, done. So next step is that DCA average cost divided by with respect to x. 47 derivative 0, 300 x derivative is 1 and x cube derivative is 3x square. 3x square. Okay, now once again what will here? 300 minus 3x square. It is the first derivative of a given equation. ओके, मग आता ह्या ठिकाणी DCA बाय DX ची व्हॅल्यू काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 300 मायनस 3x स्क्वेअर. तर फर्स्ट टर्म. ओके, फर्स्ट काय दिलं तिने आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला. इट इज इंक्रीजिंग ॲव्हरेज कॉस्ट इन इंक्रीजिंग फंक्शन. ओके, ॲव्हरेज कॉस्ट इज ॲन इंक्रीजिंग फंक्शन. तर इंक्रीजिंग ही कंडिशन त्यांनी दिलेली आहे, इंक्रीजिंग फंक्शन. So what is the increasing function? So DCA divided by DS. Increasing means greater than 0. Okay, done. So what will the next step is here? DCA by DX. We know that value of DCA by DX 300 minus 3x square greater than 0. So ह्या ठिकाणी जो नंबर आहे तो ग्रेटर पाहिजे. सो व्हॉट विल द नेक्स्ट स्टेप इज देअर? 300. सो मायनस 3x स्क्वेअर लेफ्ट राईटला काय होतो? प्लस 3x स्क्वेअर. सो 300 डिवाइड बाय 3 greater than x square. So what will be here? 100 greater than x square. So ह्या ठिकाणी एक व्हॅल्यू होते ह्या ठिकाणी क्रिएट होते. सो 100 हा कुणाचा स्क्वेअर आहे? 10चा. सो व्हॉट द नेक्स्ट फायनली स्टेप इज दॅट x लेस दॅन 10. इट इज अ इंक्रीजिंग फंक्शन. ओके, तर या स्टेप इज फॉर द फर्स्टचा आन्सर. ओके, सो नेक्स्ट स्टेप. आता नेक्स्ट काय त्याने आपलं डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणलेलं आहे. सेकंड स्टेप इज दॅट इट इज अ डिक्रीजिंग फंक्शन. ओके, सो व्हॉट विल ॲव्हरेज कॉस्ट इज ॲन डिक्रीजिंग फंक्शन. इज ॲन डिक्रीजिंग फंक्शन. is an decreasing function. Okay, so once again what is the decreasing function condition? DCA dx less than 0. So what is the DCA by dx? We have equation. What is the equation? 300 minus 3x square. 300 minus 3x square less than 0. So once again what will the next step is here? So 300 as it is minus 3x right side plus 3x square. So once again 300 divided by 3x square. So what will the 100x square? So 110x. So what is the condition is that? What will here? X greater than
10 इट इज अ डिक्रीजिंग फंक्शन कंडिशन. ओके, तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं आपल्याला ह्या ठिकाणी. इट इज अ क्वेश्चन नंबर 6. सो नाउ वी आर गोइंग टू सी अ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. आता ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7मध्ये फाइंड द मार्जिनल रेव्हेन्यू सांगितले कॅल्क्युलेट करायला. काय सांगितलं आहे? मार्जिनल रेव्हेन्यू. मार्जिनल रेव्हेन्यू ज्याला आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारे कन्सिडर करतो RM, मार्जिनल रेव्हेन्यू RM. ओके, सो फाइंड द मार्जिनल रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. ओके, इफ द ॲव्हरेज रेव्हेन्यू इज 45, ॲव्हरेज रेव्हेन्यूज मीन्स RAची व्हॅल्यू किती दिली त्याने आपल्याला 45 दिलेली आहे. आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड, इलास्टिसिटी ऑफ डिमांड मीन्स लुक लाईक दिस वन. व्हॉट इज द आन्सर इज दॅट इज अ 5. ओके, सो फाइंड द प्राइस. सो फर्स्ट क्वेश्चन नंबर 7 हा गिवन डेटा आहे. आपल्याला मार्जिनल रेव्हेन्यू तर कॅल्क्युलेट करायचं आहे, सोबत त्यांनी ॲव्हरेज रेव्हेन्यू ॲज वेल एज इलास्टिसिटी ऑफ डिमांड त्यांनी दिलेला आहे. सो फर्स्ट वन व्हॉट दे वॉन्ट, फाइंड द प्राइस. तर प्राईसची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल. ओके, सो आता प्राईसची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपलं 1 बाय 1 काय काय लागतं. इफ द मार्जिनल रेव्हेन्यू इज 28, त्यांनी काय दिलं आपल्याला, मार्जिनल रेव्हेन्यू किती दिलेला आहे, 28 दिलेला आहे. बोथ 1 बाय 1 आणि सोबत ओके फर्स्ट वन सेकंड पार्ट फर्स्ट पार्ट. सो पी कॅल्क्युलेट करायचं आहे ॲज वेल ॲज सोबत त्यांनी आपल्याला ह्या कंडिशनला इट इज अ फर्स्ट, इट इज अ सेकंड. सो इफ द मार्जिनल रेव्हेन्यू इज RMची व्हॅल्यू किती आहे 28 आणि देन इलास्टिसिटी ऑफ डिमांड किती दिलेलं आहे आपल्याला 3. ओके, हे गिवन डेटा. आणि इट इज अ क्वेश्चन नंबर 3. व्हॉट द डेटा, फाइंड द इलास्टिसिटी ऑफ डिमांड याने कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड इफ द मार्जिनल रेव्हेन्यू मीन्स RMची व्हॅल्यू आहे 50 अँड प्राईस इज 75. सो इट इज अ गिवन डेटा. चला 1 बाय 1 आपण फर्स्ट सॉल्व करू आपण ह्या ठिकाणी. मार्जिनल रेव्हेन्यू मीन्स RM आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी व्हॉट द फॉर्म्युला. सो RM इज इक्वल टू ॲव्हरेज रेव्हेन्यू ओके इन 1 - 1 बाय इलास्टिसिटी ऑफ डिमांड. इट इज अ फॉर्म्युला दिस वन. ओके, सो डायरेक्टली आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करा. सो व्हॉट द व्हॅल्यू ऑफ RA मीन्स ॲव्हरेज रेव्हेन्यू. व्हॉट इज द आन्सर 45. 1 - 1 बाय N मीन्स 5. ओके, जस्ट कॅल्क्युलेट इज दॅट 45 इंटू व्हॉट विल हिअर 4 बाय 5. सो 9 4 36. सो मार्जिनल रेव्हेन्यू किती असेल मुलांनी ह्या ठिकाणी 36. ओके, सो नेक्स्ट वन सेकंड पार्ट. आता ह्या ठिकाणी प्राईस कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. सो प्राईससाठी आणि हा सेम फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज रेव्हेन्यूच्या ऐवजी आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे, प्राईस घ्यायचं आहे. सो मार्जिनल रेव्हेन्यू प्राईस 1 - 1 बाय इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, डन. सो व्हॉट इज द RM व्हॅल्यू, RM इज 28. So elasticity of demand is 3, so 1 by 3. So do it now. So 28 is equal to P in the, what is the here, 2 by 3, just cross multiply. So 28 by 28 into 3 divided by 2 is equal to P. 2 8 14, 14 3 42. So what will here, price, what will here, 42 rupees is a price. How much? 42 rupees. Okay, so फक्त मुलांना फॉर्म्युला लक्षात ठेवा. मार्जिनल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला दिला आहे P इन द ब्रॅकेट 1 - इलास्टिसिटी ऑफ डिमांड. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. हां, थर्ड क्वेश्चन. सो थर्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी काय काय लागणार आपल्याला, इलास्टिसिटी ऑफ डिमांड कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. RM आणि प्रॉफिटची व्हॅल्यू दिली आहे. तर मार्जिनल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय आपल्याकडे P 1 - 1 बाय N इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा. RMची व्हॅल्यू आहे 50. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P इज 75. 1 - 1 बाय N हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मग 1 बाय 1 चला कॅल्क्युलेट करू आपण ह्या ठिकाणी. काय करता येईल, सो 50 + 75 डिवाइडमध्ये इकडे येतो ह्या ठिकाणी 1 बाय इन्फिनिटी. सो डू इट नाऊ. सो 2 डिवाइड बाय 3, 25 ने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा ॲज वेल ॲज. सो +1 लेफ्टला -1. सो -1 बाय N. ओके, so what is the next step is here, cross multiply करा. -1 by 3 is equal to -1 by N. both minus is cancel 1 by N. so N is equal to what will here 3. so इलास्टिसिटी ऑफ डिमांड किती असेल म्हणून ह्या ठिकाणी 3. तर अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं. ओके, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. So next question, question number 8. Question number 8 is that
इफ द डिमांड फंक्शन इज डी इज इक्वल टू व्हॉट आर दे गिविंग अस डी इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला p+6 डिवाइड बाय p-3 त्यांनी दिलेलं आहे. फाइंड द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ॲट p इक्वल टू 4. ओके ह्या ठिकाणी आपल्याला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे n कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अगोदरचा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल मुलांना. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू p. सो d बाय dp ने मल्टिप्लाय करा बोथ साइड d बाय dp p+6 डिवाइड बाय p-3. आता ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दोन टर्म्स आहेत. व्हॉट इज द फॉर्म्युला n बाय डी फॉर्म्युला कोशंट रूल. व्हॉट इज द फॉर्म्युला dn डॅश मायनस nd डॅश डिवाइड बाय डी स्क्वेअर. ओके हा फॉर्म्युला इथे अप्लाय करता येईल. dd डिवाइड बाय dp dn डॅश व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d p-3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n इज अ p+6. ओके p+6. ओके dn डॅश मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n यांची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या ठिकाणी p+6 आणि व्हॅल्यू ऑफ d इज दॅट p-3. d मीन्स डिनॉमिनेटर डिवाइड बाय डी स्क्वेअर मीन्स डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. ओके dn डॅश मायनस nd डॅश डिवाइड बाय डी स्क्वेअर. सो चला डायरेक्टली कॅल्क्युलेट करू आपण. p-3 p+6चा डेरिव्हेटिव्ह येतो 1. ओके p+6 p-3चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 डिवाइड बाय p-3 with square. So what is the next step? p-3. So minus into plus minus p minus into plus minus 6 divided by p-3 whole square plus p minus p is cancel. What is the remaining part? -3 minus 6 minus 9 divided by p-3 whole square. It is the value of dd divided by dp. ओके ही व्हॅल्यू कोणाची आहे dd divided by dp असं दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण डी डी डिवाइड बाय डी पी इज इक्वल टू -9 डिवाइड बाय p-3 होल स्क्वेअर कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला आज वन्स अगेन इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचा फॉर्म्युला आहे विथ रिस्पेक्ट टू प्राईस. ओके म्हणजे काय असेल ह्या ठिकाणी बघूत आपण वन बाय वन. सो व्हॉट द फॉर्म्युला n इज इक्वल टू सो -p डिवाइड बाय d. ओके and then dd divided by dp it is a formula of n. so -p. तर त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड काढण्यासाठी ॲट p इक्वल टू 4 दिलेला आहे. सो व्हॉट द व्हॅल्यू ऑफ p इज 4. सो d मीन्स जो मेन इक्वेशन आपलं आहे ते ह्या ठिकाणी घ्यायचं आहे p+6 डिवाइड बाय p-3. सो राईट डाऊन हिअर p+6 डिवाइड बाय p-3. ओके आणि dd बाय dp ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या ठिकाणी मायनस ओके इंटू 9 डिवाइड बाय व्हॉट विल हिअर p-3 होल स्क्वेअर. सो ह्या ठिकाणी इट्स द होल इक्वेशन्स. तर ह्या ठिकाणी पीची व्हॅल्यू आपल्याकडे प्राईस आहे. सो ऑल प्राईस ह्या ठिकाणी पुट करा. ओके ही कॅल्क्युलेट करण्यापेक्षा. सो -4 डिवाइड बाय 4+6 डिवाइड बाय 4-3. ओके सो मायनस इंटू मायनस प्लस नो नीड टू राईट डाऊन हिअर वन्स अगेन 9 4-3 होल स्क्वेअर. So what's next step? 4+6 10 divided by 1 into 9 divided by 4 minus 3 1 square 1. So what is the answer? 4 by 10 into 9. So 2 and 5 2 9 18 divided by 5. Okay 18 divided by 5 means what will here once again 5 3 15.356 30. So 3.6 is the answer. So elasticity of demand किती असेल मुलांनो ह्या ठिकाणी 3.6. इट इज द आन्सर ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके लक्षात ठेवा इलास्टिसिटी ऑफ डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी गिव्हन डेटा त्यांनी काय दिलेला होता प्राईसची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. प्राईस किती दिले आपल्याकडे 4. सो व्हॉट द फॉर्म्युला -p डिवाइड बाय d dd बाय dp. ह्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी dd बाय dp कॅल्क्युलेट केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. d इज अ मेन इक्वेशन इट इज लुक लाईक दिस वन अँड व्हॉट p इज अ 4. सो ह्या व्हॅल्यूज आपण पुट करून ह्या ठिकाणी आन्सर घेतलेलं आहे. ओके सो 2p+3 डिवाइड बाय 3p-1 डिमांड इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे ह्या ठिकाणी. सो वेन इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज 11/14. सो प्राईसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ह्या ठिकाणी. ठीक आहे सो आताचाच फॉर्म्युला आपण यूज करू शकतो पण बिफोर दॅट आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल ह्या ठिकाणी. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू p. सो मीन्स dd बाय dp. सो डेरिव्हेटिव्ह आपण ह्या ठिकाणी nd डॅश डिनॉमिनेटर टर्म ॲज इट इज. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर सो 2p+3 then minus numerator as it is and then derivative of denominator. What is the derivative of denominator काय 3p-1. okay then so divide by denominator square 3p-1 whole square. So what is the final one is that 3p-1. so as it is nothing change.
आता 2p + 3चा डेरिव्हेटिव्ह काय येतो ह्या ठिकाणी मुलांनो 2, देन 2p + 3. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ इज हिअर 3. ओके, डिवाइड बाय, सो व्हॉट विल हिअर 3p - 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू, आता 2 इन द ब्रॅकेट 3p - 1 - 3 2p + 3 डिवाइड बाय 3p - 1 होल स्क्वेअर. आता मल्टिप्लाय करा ह्या ठिकाणी 2 × 3 6p प्लस इंटू मायनस मायनस 2 1 2 मायनस इंटू प्लस मायनस 6p मायनस इंटू प्लस मायनस 3 3 9 डिवाइड बाय 3p - 1 होल स्क्वेअर प्लस 6p मायनस 6p काय असेल ह्या ठिकाणी कॅन्सल, -2 - 9 मायनस 11 डिवाइड बाय 3p - 1 होल स्क्वेअर. ओके डन. मग आता पुन्हा वन्स अगेन काय कॅल्क्युलेट करता येईल ह्या ठिकाणी, हा असेल तुमचा डी डिवाइड बाय डी. ओके मग आता नेक्स्ट मुद्दा असा असेल ह्या ठिकाणी, आपण जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर थोडंसं आपण ह्या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचा फॉर्म्युला यूज करू शकतो, कारण आपल्याला ह्या ठिकाणी प्राईस कॅल्क्युलेट करायचं आहे. मग प्राईस कॅल्क्युलेट करण्यासाठी हाच वन्स अगेन फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण का गिवन डेटामध्ये त्यांनी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, ओके इथं सुद्धा आपल्याला त्यांनी आपलं काय दिलेलं आहे, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज 11/14 दिलं आहे, किंमत दिली आपल्याला, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडची किंमत त्याने दिलेली आहे. चला बहुत 1 बाय 1 काय काय असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन्स लिहून घ्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी इज 2p + 3 डिवाइड बाय 3p - 1. ओके देन व्हॉट द नेक्स्ट स्टेप, डी बाय डी किती आहे -11 डिवाइड बाय 3p - 1 होल स्क्वेअर. ओके सो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडची व्हॅल्यू त्याने दिलेली आपल्याला 11/14 इज इक्वल टू, सो मायनस टू मायनस प्लस, ओके p इंटू हा रिव्हर्समध्ये घ्या ह्या ठिकाणी, सो 3p - 1 डिवाइड बाय 2p + 3 देन इंटू 11 डिवाइड बाय 3p - 1 होल स्क्वेअर. ओके आता थोडं आपण लिटल ॲडजस्टमेंट्स करूत मुलांना, लक्ष द्या. सो व्हॉट विल हिअर 11/14 हा 11 मल्टिप्लायमध्ये आहे, तो इकडे काय होतो ह्या ठिकाणी डिवाइडमध्ये. ओके देन इज इक्वल टू व्हॉट द नेक्स्ट स्टेप इज हिअर, सो 3p - 1 आणि ह्या 3p - 1चा होल स्क्वेअर म्हणजे एक कॅन्सल होतो, म्हणजे p डिवाइड बाय काय आपल्याकडे शिल्लक असेल 2p + 3 एका ब्रॅकेटमध्ये, नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 3p - 1. सो 11 इज अ कॅन्सल, व्हॉट इज रिमेन 1/14 इज इक्वल टू p, जस्ट ह्या दोन्ही ब्रॅकेटचा क्रॉस मल्टिप्लाय करा ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल द नेक्स्ट स्टेप इज हिअर 2p + 3p, व्हॉट इज हिअर 6p² minus 2p into 1 2p 3 plus 9p and then -3. इट इज अ इक्वेशन ऑफ, ह्या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लाय करा, तुम्हाला हे आन्सर ह्या ठिकाणी मिळेल. ओके दॅन सो नेक्स्ट स्टेप क्रॉस मल्टिप्लाय करा ह्या ठिकाणी 1 इंटू ऑल दिस वन 6p² -2p + 9 + 7p -3 इज इक्वल टू 14 इंटू p 14p. सो नेक्स्ट स्टेप 6p² 7p -3 -14p इज इक्वल टू 0. ओके प्लस 4p लेफ्टला काय असेल -14p. ओके तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी घेता येईल आपल्याला. मग आता हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ह्या. सो 7p - 14p, सो व्हॉट इज द आन्सर इज दॅट -7p. ओके चला बघूत आपण. सो नेक्स्ट स्टेप इज दॅट 6p² -7 -3 इज इक्वल टू 0. आता ह्या ठिकाणी 6 इंटू 3 -18, सो मल्टिप्लिकेशन -18 आणि ॲडिशन -7. मग व्हॉट इज द फॅक्टर इज दॅट 2p - 3. ओके वन फॅक्टर आणि अनदर इज व्हॉट विल हिअर 3p + 1. इट इज अ फॅक्टर ऑफ धिस वन. तर ह्या इक्वेशनचे असे फॅक्टर्स येतात. मग ह्या ठिकाणी 2p - 3 इज इक्वल टू 0 अँड 3p + 1 इज इक्वल टू 0. सो 2p इज इक्वल टू -3 + 3, p इज इक्वल टू 3/2. देन 3p इज इक्वल टू -1, p इज इक्वल टू -1/3. मग आता ह्या ठिकाणी प्राईस नेव्हर निगेटिव्ह व्हॅल्यू कधीच नसते प्राईसची. सो व्हॉट द आन्सर इज p इज इक्वल टू 3/2 इज द प्राईस ऑफ दॅन. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 11/14 असताना प्राईस किती असणार आहे ह्या ठिकाणी 3/2. ओके तर दिस फॉर्मॅटमध्ये आपण हे सॉल्व करू शकतो. ओके
सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, D इज इक्वल टू 50 मायनस 3P मायनस P² दिलेला आहे आणि आपल्याला त्यांनी इलस्ट्रेटिव्ह डिमांड काढायला सांगितलं आहे. तर ह्या ठिकाणी इलस्ट्रेटिव्ह डिमांड काढताना दोन प्राईस त्यांनी दिलेले आहेत. बहुत वन बाय वन काय करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू P, dd/dp. चला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू. 50चा डेरिव्हेटिव्ह 0, 3चा कॉन्स्टंट, फीचा डेरिव्हेटिव्ह असेल 1, P² डेरिव्हेटिव्ह 2P. सो dd/dpचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो ह्या ठिकाणी -3 - 2P. इट इज अ इक्वेशन ऑफ dd/dp. देन आफ्टर दॅट इलस्ट्रेटिव्ह डिमांड कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॉट विल हिअर फर्स्ट वन. सो इलस्ट्रेटिव्ह डिमांड कॅल्क्युलेट करत असताना व्हॉट इज द फॉर्म्युला -P/d अँड dd/dp. सो हिअर इलस्ट्रेटिव्ह डिमांड इज इक्वल टू -P डिवाइड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ D. इक्वेशन आहे आपल्याकडे ह्या ठिकाणी 50 - 3P - P². इट इज इक्वेशन ऑफ D. dd/dp इक्वेशन काय -3 - 2P. ओके डन. मग नेक्स्ट स्टेप. सो फॉर फर्स्टसाठी त्यांनी आपल्याला इलस्ट्रेटिव्ह डिमांड काढण्यासाठी ॲट P इज इक्वल टू किती दिलेलं आहे 5 ही दिलेलं आहे. सो 5 ही व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी पुट करायची आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ 5 इज हिअर. सो 5 मायनस ऑलरेडी 5 डिवाइड बाय 50 - 3 5 then -5 whole square then -3 - 2 then 5. ओके then मग नेक्स्ट स्टेप काय असेल ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. ओके सो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळते ह्या ठिकाणी ऑल दिस थिंग्स जर ऑन एन ॲव्हरेज बघितलं. सो 5 15 25. सो इट इज आन्सर 10 and then this one is the -2 15 -18 into what -18. So what is the next step is here -2 minus plus. So -13 and after that -30 minus it is 65 divided by 10. So answer is that 6.5. So illustrative demand is that 6.5. So what is the statement. आता ह्या ठिकाणी स्टेटमेंट मुलांना काय असेल n>0 कारण इलास्टिक आहे. जर व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल पॉझिटिव्ह सो इट इज इलास्टिक. आणि इनइलास्टिक कसं असेल जर उत्तर निगेटिव्ह म्हणजे 0पेक्षा कमी असेल म्हणजे पॉईंटमध्ये व्हॅल्यूत असेल तर नॉन निगेटिव्ह. ओके नॉन इलास्टिक किंवा इनइलास्टिक असं म्हणता येईल आपल्याला. सो हिअर सो देअर फॉर n>0. सो व्हॉट विल द डिमांड इज इलास्टिक. डिमांड इज इलास्टिक. and second calculate करायचं इलस्ट्रेटिव्ह डिमांड. सो वन्स अगेन फॉर्म्युला -P डिवाइड बाय D अँड dd डिवाइड बाय dp ॲट P प्राईस त्यांनी ह्या ठिकाणी दिलेली आहे. प्राईस इज दॅट 2. ओके ह्या व्हॅल्यूज आपण ह्या ठिकाणी पुट करायच्या आहेत. सो इलास्टिसिटी इज इक्वल टू -P. व्हॉट द व्हॅल्यू ऑफ D इज D इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे 50 - 3P - P² and dd/dp किती आपल्याकडे ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह -3 - 2P. सो पुट टू द व्हॅल्यू ऑफ 2 इज हिअर. सो 2 डिवाइड बाय 50 - 3 2 then 2's whole square then -3 - 2 2. okay then next step -2 divided by so 6 and then -4 - 10 50 is a 40 into -2 4 - 7. okay सो 7 2 14 -1 व्हॉट विल हिअर टोटल असेल ह्या ठिकाणी 2 2 4. सो 7/20. ओके जी कॅल्क्युलेट केल्यानंतर आता आलेलं इलस्ट्रेटिव्ह डिमांड कसं आहे. आता याचं तुम्ही कॅल्क्युलेट जर केलात म्हणलं तर उत्तर पॉईंटमध्ये येतं. म्हणजे याचा अर्थ कसा असेल ह्या ठिकाणी 0 इज अ बिग 0 इज अ ग्रेटर दॅन द इलस्ट्रेटिव्ह डिमांड. मग दॅट मोमेंटला द डिमांड इज सो देअरफॉर डिमांड इज इनइलास्टिक. जर येणारं उत्तर ह्या ठिकाणी जर 1 पॉईंट समथिंग असेल ओके म्हणजे 1 पेक्षा जास्त मोठी किंमत असेल तर इलास्टिक आणि बिफोर जर 0 पेक्षा कमी असेल 0 पॉईंट असेल तर हे काय असेल इनइलास्टिक. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूत आपण ह्या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 10 संपलेला आहे. चेक क्वेश्चन नंबर 11. For the demand D is equal to, they are giving us equation D is equal to 100 minus P² divided by 2. Find the elasticity of demand at. Find the elasticity of demand at सांगले म्हणजे इलास्टिसिटी काढायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले त्यांनी ह्या ठिकाणी.
आणि P इज इक्वल टू 10 आणि P इज इक्वल टू 6 असं दिलेलं आहे आणि कमेंट करायचं आहे आपल्याला. सो चला वन बाय वन बघू. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावं लागेल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू P. सो dd/dp इज इक्वल टू 100चा डेरिव्हेटिव्ह असेल 0, 1/2, p² चा डेरिव्हेटिव्ह असेल 2p, 2 ऑल्सो कॅन्सल. सो द आन्सर इज दॅट मायनस P. इट इज अ व्हॅल्यू ऑफ dd/dp. सो फर्स्ट ऑफ ऑल इलास्टिसिटी ऑफ डिमांड काढायचं आहे. मग इलास्टिसिटी ऑफ डिमांड काढत असताना प्राईस किती आहे सुरुवातीला 10. ओके चला बघूत आपण वन बाय वन कॅल्क्युलेट काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. सो इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा फॉर्म्युला काय आपल्याकडे -P/D इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dd/dp, डिमांड, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिमांड. सो what will -P, what is the value of D is 100 minus P² divided by 2 into dd/dp किती आहे -P. put the all values is here minus, okay, value of P is then 10, then divided by 100 minus 10² divided by 2 and then value is 10. so हे पूर्ण कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर येतं मुलांनो ह्या ठिकाणी. इट इज वी विल गॉट द आन्सर इज हियर 2. ओके काय मिळेल आपला आन्सर 2. आता आलेली इलास्टिसिटी ऑफ डिमांड जर 2 असेल म्हणजे ह्या ठिकाणी इलास्टिसिटी डिमांड ग्रेटर आहे 0पेक्षा, म्हणजे ह्या ठिकाणी कंडिशन काय असेल इलास्टिक कंडिशन. सो डिमांड इज इलास्टिक. तर लिहा स्टेटमेंट तुम्ही. सो डिमांड इज इलास्टिक असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. ओके अँड सेकंड वन व्हॉट आर दे गिव्हिंग अस. अजून इलास्टिसिटी ऑफ डिमांड कॅल्क्युलेट करायचं आहे. एन कॅल्क्युलेट करत असताना प्राईसची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आपल्याला. value is a 6, so put the value in his here -P/D. okay, dd/dp, it is a main formula. so -P, what is the value of D is that this one. so what will 100 minus P² divided by 2, then derivative काय असेल -P. so put the values here -6 divided by 100 minus 6² divided by 2, then it is a 6. आता ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं. सो 18 divided by 41, 18 divided by 41. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही आता 41ने डिवाइड करता येतं पण 0 पॉईंट समथिंग येतं. याचा अर्थ काय ह्या ठिकाणी इलास्टिसिटी डिमांड कशी असेल ह्या ठिकाणी इज लेस दॅन 0. सो दॅट्स वाय डिमांड इज इन इलास्टिक. दॅट्स वाय डिमांड इज इन इलास्टिक. डिमांड इज इन इलास्टिक. सो 12 नंबर क्वेश्चन. टोटल कॉस्ट त्याने C इज इक्वल टू 40 + 2x दिलेला आहे आणि प्राईससाठी आपण P इंडिकेट केलेला आहे 120 - x असं गिव्हन डेटा आहे. सो रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग असं मोड दिलेला आहे. मग रेव्हेन्यू इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला रेव्हेन्यूचा फॉर्म्युला लागेल अगोदर. मग रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय आपल्याकडे रेव्हेन्यू मीन्स प्राईस इंटू डिमांड. रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय आहे मुलांनो प्राईस इंटू डिमांड. ओके मग ह्या ठिकाणी आपण काय करू आता डिमांडला आपण ह्या ठिकाणी x कन्सिडर करू. ओके सो व्हॉट विल हिअर R इज इक्वल टू PX. इट इज अ फॉर्म्युला ऑफ रेव्हेन्यू. x मीन्स व्हॉट विल डिमांड. x मीन्स डिमांड. इथं लिहितो मी बाजूला x मीन्स काय असेल डिमांड. सो ह्या ठिकाणी प्राईसचा फॉर्म्युला आपल्याकडे इक्वेशन आहे 120 - x आणि आपल्याकडे व्हेरिएबल कुठला आहे x. तर मल्टिप्लाय करा ह्या ठिकाणी आपण. सो व्हॉट विल 120x - x². इट इज अ इक्वेशन ऑफ रेव्हेन्यू. ओके मग आफ्टर दॅट सो याचा डेरिव्हेटिव्ह काढा आता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. रेव्हेन्यू फॉर काय असेल dr/dx. 120xचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 120, x² डेरिव्हेटिव्ह मिळेल 2x. ओके मग आता ह्या ठिकाणी आपल्याला ही अशी कंडिशन मिळाली 120 - 2x. तर त्यांनी क्वेश्चन काय दिला आहे रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग असं म्हणलेलं आहे. सो व्हॉट विल हिअर इफ रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग फंक्शन. increasing function. Revenue is increasing function. What is the increasing function means? What will here? It is a greater than 0. What is it? It is greater than 0. So what is the dr/dx value? 120 minus 2x greater than 0. So 120 minus 2x left ला काय होईल ह्या plus 2x. So divide by 2 greater than x. So what is the answer? 60. So what will here? Revenue म्हणजे I think so it is a demand. So x is what will is less than 60. Okay, so it is answer. It is first question's answer. तर ह्या ठिकाणी सेकंड पार्ट दिला त्याने आपला प्रॉफिट इज इन्क्रीजिंग सांगितलेला आहे.
प्रॉफिट इज इन्क्रीजिंग, पण मुलांना आपल्याकडे प्रॉफिटचं इक्वेशन आहे का? आता ह्या ठिकाणी गिवन डेटामध्ये त्यांनी आपल्याला सी इज इक्वल टू म्हणजे टोटल कॉस्टची व्हॅल्यू दिलेली आहे, सोबत प्राईस दिलेला आहे. मग ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला रेव्हेन्यू काढायचं आहे, कारण रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग फंक्शन सांगितलं आहे. सो दॅट्स वाय आपल्याला DR/DX लागेल. आपण इन्क्रीजिंग फंक्शन किंवा डिक्रीजिंग फंक्शन कधी कम्पेअर करतो? डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर. तर आपण डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स आहेच, पण R इक्वल टू इक्वेशन पाहिजे होतं. सो दॅट्स वाय आपण रेव्हेन्यू फॉर्म्युला यूज केला. प्राईस इंटू डिमांड, डिमांडला आपण एक्स कन्सिडर केलं कारण प्राईसची व्हॅल्यू आपल्याकडे होती इक्वेशन. मग ह्या ठिकाणी प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? रेव्हेन्यू मायनस कॉस्ट. ओके, दॅन प्रॉफिटचा फॉर्म्युला काय मुलांना ह्या ठिकाणी? रेव्हेन्यू मायनस कॉस्ट. ओके, प्रॉफिटसाठी आपण पाय इंडिकेट करतो. रेव्हेन्यू मीन्स R, कॉस्ट इज C. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R इक्वेशन? 120x minus x square minus what is the cost equation? 40 plus 2x, 40 plus 2x, but use the bracket. Why? By minus a common. So next step, so 120x minus x square minus 40 minus 2x. So what will 120 minus 2x is 118x minus x square minus 40. It is the equation of pi. ओके, डन. मग पाय मीन्स प्रॉफिटचं इक्वेशन मिळालं. आता ह्या ठिकाणी प्रॉफिटचं इक्वेशनचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? ओके, कारण कंडिशन काय? प्रॉफिट इज इन्क्रीजिंग फंक्शन म्हणलेलं आहे. ओके, डन. सो आधी डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू. चला, 118चा डेरिव्हेटिव्ह एक्स काय येतो? 118 एक्स स्क्वेअरचा 2x, 40चा 0 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग आता क्वेश्चन काय होता आपल्याकडे? प्रॉफिट इज इन्क्रीजिंग फंक्शन. increasing function. So what will dy/dx condition काय? greater than 0. So put the values here. -2 greater than 0, 118 minus 2x right ला 2x होतो. 118 divided by 2. Then what is the answer is here? 5 and 9 59. Okay, so finally answer काय असेल? x less than 59 is the your increasing function. Okay, so that. So third step, also find elasticity of demand for price 80 सांगितलं आहे. थर्ड स्टेपमध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला? त्यांना इलास्टिसिटी ऑफ डिमांड फाइंड आउट करायचं आहे. दॅट मोमेंट ऑफ प्राईसची व्हॅल्यू किती आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ प्राईस इज 80. ओके, मग चला वन बाय वन आपण ह्या ठिकाणी सॉल्व करू. ओके, मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे प्राईसचं इक्वेशन आहे मुलांनो. काय इक्वेशन आहे? 120 मायनस एक्स, कारण आपल्याला डिमांड लागणार आहे. ओके, मग डिमांड का लागणार आहे ह्या ठिकाणी? कारण इलास्टिसिटी ऑफ डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म्युला आहे मायनस ओके पी डिवाइड बाय एक्स. ओके, म्हणजे डिमांड. ओके, चला बुक काय असेल? 120 मायनस एक्स आहे. सो व्हॉट विल हिअर? पीची व्हॅल्यू किती आहे मुलांनो आपल्याकडे ह्या ठिकाणी? सो व्हॅल्यू ऑफ पी किंवा ह्याला आपण सरळ इक्वेशन करून घेऊ आपण ह्या ठिकाणी. -x + x 120 + p काय होतो? -p होतो ह्या ठिकाणी. मग चला याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू. चला ह्या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू p. सो dx/dp इज इक्वल टू 120चा डेरिव्हेटिव्ह 0, pचा डेरिव्हेटिव्ह 1. सो आन्सर इज दॅट -1. सो dx/dp ची व्हॅल्यू किती असेल आपल्याकडे? -1. सो चला इलास्टिसिटी डिमांडचा फॉर्म्युला काय? -p डिवाइड बाय d अँड dd डिवाइड बाय dp. बट वी नो दॅट डिमांडसाठी आपण कन्सिडर काय केले ह्या ठिकाणी? x. ओके, देन -p डिवाइड बाय x. सो dx/dp. मग आता चला व्हॅल्यूज पुट करा ह्या ठिकाणी आपण. -p, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p? p दिले आपल्याला 80 दिलेलं आहे. ओके, बरं अगोदर आपण इक्वेशन्स पुट करू आपण अगोदर. -p डिवाइड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? 120 minus p, 120 minus p अँड व्हॅल्यू ऑफ dx/dp किती आलेलं आहे? -1. काय केलं आहे? -1. सो नेक्स्ट स्टेप इज दॅट -p. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p? इज 80 डिवाइड बाय 120 minus 80 इज -1. -1 प्लस 80 डिवाइड बाय 40 इट्स मीन्स दॅट 2. काय आलं? हे 2 आहे. इलास्टिक डिमांड किती आहे? 2 आलं, म्हणजे हे डिमांड इन इलास्टिक फॉर्ममध्ये. तर त्यांनी फक्त आपलं इलास्टिक डिमांड किती आहे काढायला सांगितलं आहे. त्यांनी स्टेटमेंट विचारलं आहे का आपल्याला? नाही. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येतं. ओके.